पलूस तालुक्यातील दुधोंडी गावामध्ये पन्हाळागड व पावनखिंड रणसंग्राम स्मृती दिन साजरा करण्यात आला। यावेळी पन्हाळागड व पावनखिंड रणसंग्रामामध्ये शहीद झालेले वीर सिद्धिवाहा, वीर शिवाजी काशी, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा इतिहास मांडण्यात आला। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराजे जाधव, उपसरपंच विजयाण्णा जाधव, तंटामुक्त अध्यक्ष नागराज रानमाळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष माणिकाबा ठोंबरे, शिवप्रतिष्ठान पलूस तालुका अध्यक्ष तेजस बाबा मगर पाटील, भीमशक्ती सोशल फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष विशालभाऊ तिरमारे, दुधोंडी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांतप्पा आरभुणे, ग्रामपंचायत सदस्य बब्बर मुजावर, ग्रामपंचायत सदस्य कुमार साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार तिरमारे, नाभिक समाज अध्यक्ष सुशांत साळुंखे, पोलीस पाटील महेश साळुंखे, आरपीआय मुस्लिम संघटना पश्चिम महाराष्ट्र रमजान मांगलेकर, विनायक महाडिक, शाहबाज नदाब, दरगाह ट्रस्टी नौशाद मुजावर, सादिक मुजावर, अमजद मुजावर, अक्षय साळुंखे, मंथन साळुंखे, विष्णू साळुंखे, उल्हास साळुंखे, तानाजी नलवडे, श्रीकांत कदम, मोहीन मुजावर, उमर शेख आदी मान्यवर तसेच दुधोंडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शौकत पठाण सरांनी स्वागत प्रस्तावित केलं। N24 न्यूज मराठी पोलीस प्रतिनिधी अर्शद मुजावर। ज्यावेळेला पन्हाळगडावर या ठिकाणी किती दिवसचा वेळा पडलेला होता आधी समारोह की त्या ठिकाणी कुठल्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी राजाचं सगळं काय अस्तित्व आहे ते नष्ट करायची अशी परिस्थिती होती। आणि याच काळामध्ये मित्र सांगायला गर्व असतो, याच काळामध्ये पहिला मुद्दा आहे ते हलाल ज्याला म्हणतो आपण, त्यांनी सुद्धा राजाला सोडवण्यामध्ये प्राणत्याग केलेला आहे। 12 तारीख आहे, 12 तारखेच्या दिवशी 1660 आहे। त्या दिवशी 1660 त्या काळामध्ये राजाला मदत करण्यासाठी या ठिकाणी मुस्लिम असून सुद्धा त्या ठिकाणी बाप लेखानी त्या ठिकाणी हे वीर ते म्हणतो हलाल म्हणतोय, सिद्धी हलाल आहे, यांचं काय झालेलं आहे त्या ठिकाणी त्याला वीरमरण आलेलं आहे। आपल्या राजाच्या प्रेमासाठी त्या ठिकाणी त्यांनी वीरमरण पत्करलेलं आहे। हे दुसऱ्या पोतमध्ये आपल्या देशी त्या ठिकाणी सेवा काशीत आहे। तेव्हा राजाचा जिंकणारा माणूस सेवा काशीला एकदम राजा सगळा जिंकणारा माणूस राजाला सोडण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी राजाचं वस्त्र परिधान करून राजाची सुटका केलेली होती। म्हणून त्या ठिकाणी ते 12 तारखेला त्यांना त्या ठिकाणी या काळामध्ये त्यांना हलाल करून मारलं। याच काळामध्ये त्यांना त्यांची अवस्था वाईट होती आणि त्याने त्या ठिकाणी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी आपला जीव दिलेला आहे। म्हणून आज 12 तारखेचा दिवस त्यांचा आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे 14 तारखेला शिवाजी महाराज जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत सीट लढवलेले बाजीप्रभू देशपांडे त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आपलं जीवनात समर्पण केलं आहे। मित्रांनो सांगायला म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई मगाशी म्हटलं तसं तुम्हाला सांगा की राजा आदर्श राजा त्या ठिकाणी आदेशाचा सन्मान असताना सुद्धा त्या ठिकाणी मीडियातून त्या ठिकाणी राजाला पुढे पाठवलं, त्यासाठी बाजीप्रभूंनी आपलं जीवदान दिलं। यासाठी या ठिकाणी वीर शिवा काशी यांनी जीवदान दिलेलं आहे। आणि आज मुस्लिम ग्रस्तांना सुद्धा त्या ठिकाणी बाहेर बाप लेखाने सुद्धा सिद्धी हलाल यांनी सुद्धा आपलं जीव दिलेला आहे। म्हणून हा 12 आणि 14 तारीख ही अतिशय महत्वाची आहे। म्हणून म्हणते आपण की आपलं जे आहे कुठलाही हिंदू असू दे मुस्लिम असू दे त्याच्यामध्ये भेदाभेद न करता या काळामध्ये राजाला मदत करून राजा प्रिय राजा जनतेचा राजा आणि अशा प्रकारे राजा शिवाजी राजाचे धर्म सहित की कल्याणचा पण मित्रांनो सांगायला हरकत नाही। कल्याणचा प्रांत ज्यावेळेला जिंकलेला होता त्यावेळेला सगळं जग जेव्हा सगळं, परंतु कल्याणच्या सुंदरांना वाटलं की राजाला खुश करावं, शिवाजी राजाला खुश करावं। त्यावेळेला राजाला त्यांनी त्या ठिकाणी सुभेदाराची सून जी आहे सुंदर दिसणारी सून राजाला भेट मिळाली। मित्रांनो सांगायला हरकत नाही, राजाने त्यावेळेला सुद्धा सांगितलं की ही सुंदर स्त्री आहे तू माझ्यासाठी भेट म्हणून आणलेली आहे, चालणार नाही। हे जे राजा आहे जितकी महान आहे ते तिने सांगितलं त्या स्त्रीकडे बघितलं आणि म्हणले जरी ती मुस्लिम स्त्री असली सुंदर स्त्री असली सुद्धा भेट म्हणून स्वीकारणार, की जर माझी ही सुंदर दिसणारी स्त्री आहे तिच्याकडे बघून पाहिल्या तिने सांगितलं की स्त्री आहे तितनी स्त्री सुंदर आहे जी माँ मेरी इतनी सुंदर होती तो मैं कितना सुंदर होता। अशा प्रकारचं राजाचं उद्गार होतं त्यावेळेला। आणि सुंदरतेची फक्त राजाने काय केली, प्रशंसा केली, परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी भेट आपल्याला होता त्याचा राजाने केलेला आहे। तर अशा शिवाजी राजे की
सांगायला काय हरकत नाही की राजा ही हिंदू मुस्लिम भेदभाव की त्या ठिकाणी हिंदू असू दे मुस्लिम असू दे कुठल्याही जातीवर सगळ्या जातीवर 18 पगड जातीवर प्रेम करून असं राज्य करणारा राजा महान राजा शिवाजी राजा आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी नागरिक समाजाचे जरी असले तरी सुद्धा जेव्हा कशी गेली त्याच्याकडे जीव आहे मग न्याय समाजाचे जरी असले तरी तुमची व्हावा त्यांनी आपला जीव दिलेला आहे आणि बाजी पटवून तर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी पिंड लढवलेलीच आहे. अशा या स्मृतीला आज उजाळ यावा आणि आपल्यामध्ये हिंदू मुस्लिम जे आहे हिंदू मुस्लिम शिख आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत सगळ्यामध्ये ऐक्य निर्माण व्हावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी ही जी आज आहे आता स्मृती दिन साजरा करण्यात आलेला आहे. त्यामध्ये हिंदू असू दे मुस्लिम असू दे त्या ठिकाणी नागरिक समाज असू दे राजपूत असू दे एसटी असू दे महार महान सांबार सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी हजर राहून तुम्ही या ठिकाणी स्मृती दिन साजरा केलेला आहे. तुम्हा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि मी माझं प्रस्तावित संपवतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.